आमदार निवडून आणणार आणि सन्मानाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार असा दावा उमेश पाटील यांनी केलाय। तसेच राजन पाटील यांची 50 वर्षांपासून सत्ता आहे। यशवंत माने हे बाहेरचे पार्सल असून स्थानिक उमेदवाराला आम्ही निवडून देणार असेही ते यावेळी म्हणाले। असते आणि त्याचबरोबर माझ्या मतदारसंघातल्या संदर्भामध्ये काही महत्त्वाची चर्चा मला त्यांना करायची होती आणि ती चर्चा करण्यासाठी मी या ठिकाणी आलो होतो। मोहोळ विधानसभा मतदारसंघ जो आहे सोलापूर जिल्ह्यातला, त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे राजू खरे म्हणून आम्ही उमेदवार दिलेले आहेत आणि आदरणीय पवार साहेबांना उमेदवारी दिल्यानंतर त्यांचं धन्यवाद व्यक्त करणं गरजेचं होतं आणि इतर काही महत्त्वाच्या साहेबांच्याकडनं काही फोन आणि हे गरजेचे होते। त्या संदर्भामध्ये साहेबांचं मार्गदर्शन घ्यायला मी आलो होतो। अचानकपणे तिथली उमेदवारी बदलण्यात आलेली आहे, कारण राज्यातले बहुधा पहिली घटना आहे की एकदा उमेदवारी जाहीर करण्यात होती कदम या एक युवतीला, त्यानंतर बदलले, काय कारण असू शकतात? त्या मतदारसंघामध्ये राजन पाटील यांचं 50 वर्षापासूनचं वर्चस्व आहे आणि मागचे 3 टर्म राखीव मतदारसंघ राजन पाटील यांच्या विचाराचा निवडून आलेला आहे। त्यापूर्वी 3 वेळेला स्वतः राजन पाटील निवडून आलेले आहे आणि अशा पद्धतीचं त्यापूर्वी त्यांच्या वडिलांच्याकडे सत्ता, असं 50 वर्षाचं ते साम्राज्य त्या ठिकाणी आहे। आणि या काळामध्ये जो राजन पाटलांच्या विरोधामध्ये असलेला तिथला जो घटक आहे, तिथले जे मुख्य पदाधिकारी आहेत, जे कार्यकर्ते आहेत, ते वेगवेगळ्या पक्षात विखुरले गेलेले आहेत आणि तिथं शिवसेना देखील अतिशय मजबूत अवस्थेमध्ये आहे। तिथं दीपक गायकवाड म्हणून आमचे सहकारी आहेत, तिकडं मनोहरभाऊ डोंगरे एक आहेत, तो एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे। असे वेगवेगळे जे तिथले महत्त्वाचे घटक आहेत, त्याचबरोबर जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे उत्तर सोलापूरचे, या सगळ्यांचाच या उमेदवारीच्या संदर्भामध्ये काही प्रश्न होते। त्यांना निवडून आणण्यामध्ये आम्हाला थोडीशी अडचण वाटत होती आणि त्यामुळं यशवंत माने यांच्या विरोधामध्ये भूमिपुत्र उमेदवार देण्याची गरज होती आणि यशवंत माने हे भूमिपुत्र नाहीत, हे बाहेरचं पार्सल आहे, सोलापूर जिल्ह्यातले नाहीत, ते पुणे जिल्ह्यातले आहेत। त्यामुळं हा मोहोळ, पंढरपूर, उत्तर सोलापूर असा जो मतदारसंघ आहे, त्याच्यामध्ये तिथला भूमिपुत्र असलेल्या राजू खरेंना उमेदवारी दिल्यानंतर त्याचा मोठा इम्पॅक्ट होणार आहे, कारण मोहोळ मतदारसंघामध्ये भूमिपुत्राची मागणी फार सातत्यानं होत होती आणि त्यामुळं आज भूमिपुत्र उमेदवार दिल्यामुळं त्याचा बेनिफिट होणार आहे। आणि रमेश कदम हे देखील भूमिपुत्र नाही आहेत, ते मुंबईचे आहेत, त्यामुळं त्यांची उमेदवारी अडचणीची ठरत होती, त्या कारणास्तव ती बदलली। आपण राष्ट्रवादी अजित पवार गटाचा एकंदरीत राजीनामा दिलेला आहे, अजून का प्रवेशाची भूमिका अजून अद्याप देखील स्पष्ट केली याच्यामध्ये आदरणीय पवार साहेबांना मी शब्द दिला आहे की आमदार निवडून आणणार आणि सन्मानानं प्रवेश करणार, अशा पद्धतीचा पवार साहेबांना शब्द दिलेला आहे। माझ्या मतदारसंघातल्या सर्वसामान्य जनतेला माझी काळजी असणार आहे, त्यामुळं त्या मतदारसंघातल्या जनतेकरिता मी अजितदादाबरोबरचे 20 वर्षापासूनचे असलेले संबंध जे आहेत, व्यक्तिगत संबंध राहतील, प्रश्न नाही, परंतु राजकीय संबंध मी बाजूला केले। त्याचबरोबर मी मूळचा पवार साहेबांचाच कार्यकर्ता आहे, माझे वडील एस काँग्रेसचे अध्यक्ष होते। या सगळ्या प्रक्रियेमध्ये आल्यानंतर आपण साहेबांकडं काहीतरी मागायला जाताना आपण आधी साहेबांना काहीतरी दिलं पाहिजे, या भूमिकेतनं मी माझा पक्षप्रवेश जो आहे तो निवडणूक झाल्यानंतरच करायचा असा निर्धार केलेला आहे आणि आमदार द्यायचा आणि मग प्रवेश करायचा। पवार कुटुंबाची जी काही परंपरा आहे ती कुठेतरी खंडित होताना पाहायला मिळते। बारामतीमध्ये अनेक वर्षांपासून पवार कुटुंबियाचा पाडवा एक गोविंद बागेमध्ये होत होता, मात्र आता अजित पवारांचा काटेवाडीमध्ये एक पाडवा होतोय, पवारांचा गोविंद बागेत होतोय, कसं बघताय या सगळ्या गोष्टीकडे? हे खरं तर वेदनादायी आहे। महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेला आणि पवार कुटुंबावर प्रेम करणाऱ्या सर्वसामान्य माणसांना, कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना, आमदारांना, खासदारांना, सर्वांना मनापासून असं वाटतं की हे कुटुंब एकत्र असलं पाहिजे आणि तशा पद्धतीच्या अपेक्षा सामान्यांच्या आहेत। मी अजितदादांच्या बरोबर मुख्य प्रवक्ता म्हणून काम केलं, तिथल्यासुद्धा कार्यकर्त्यांची आणि बऱ्याच आमदारांची सुद्धा भूमिका अशी आहे की या कुटुंबामध्ये ही जी फूट पडली ती व्हायला नको होतं, पण दुर्दैवाने ते घडले। उमेश पाटील आक्रमक चेहरा म्हणून ओळखला जातात, आता देखील तशीच भाषणं होणार का? निश्चितपणे ज्याचा त्याचा स्वभाव असतो, ज्याचा त्याची एक प्रकृती असते, ज्याची त्याची पद्धत असते, त्यामुळे उमेश पाटील हा पहिल्यापासून आक्रमक आहे, परंतु तो विनाकारण आक्रमक नाही, तो मुद्द्यावर आक्रमक आहे, चुकीच्या गोष्टीवर प्रहार करणार आहे आणि तो करत राहील। लक्ष्मीपूजन निमित्त श्री महालक्ष्मी देवीला 16 किलो सोन्याची साडी परिधान करण्यात आली असून सकाळपासूनच दर्शनासाठी नागरिकांची गर्दी पाहायला मिळाली आहे। तर आज लक्ष्मीपूजन निमित्त दक्षिण भारतातील कारागिरांनी सुमारे 23 वर्षांपूर्वी साकारलेली सोन्याची साडी सारसबाग समोरील श्री महालक्ष्मी देवीला यावर्षी देखील परिधान करण्यात आली आहे। दरवर्षी लक्ष्मीपूजन आणि नवरात्रोत्सवात 2 दिवस अशी वर्षातून 2 वेळा देवीच्या मूर्तीला ही तब्बल 16 किलो सोन्याची साडी परिधान केली जाते।
सुमारे 6 महिने ही साडी तयार करण्याचे काम सुरू होते. देवीला एका भक्ताने ही साडी अर्पण केली आहे. ही साडी तब्बल 16 किलो वजनाची आहे. आकर्षक नक्षीकाम करून ही सोन्याची साडी साकारण्यात आली आहे. तर यामुळे श्री महालक्ष्मी देवीचे हे सुवर्ण वस्त्रातील रूप पाहण्याकरिता भाविक दरवर्षी मंदिरात गर्दी करतात. यंदा देखील भाविकांनी देवीचे दर्शन घेण्यासाठी गर्दी केली आहे. मैडम चला ना. अभी सामने ले लो. अरे आगे चल. नीचे ले लो. इधर सामने ले लो. सामने से ले. सामने निकालो. इधर भीड़ हो जाएगी. चलो. चला चला पुढे. चला चला कोटे कोण पुढे सरका. चला चला पुढे. चला ओके चला. चला चला पुढे. चला चला पुढे. चला. ऐक ना. चला चला पुढे. चला चला पुढे. चला चला पुढे. प्रसाद तिथं दिले का? दिवाळी आणि निवडणुकीचे फटाके आम्हीच फोडू असा दावा बच्चू कडू यांनी केलाय. तसेच भाजपा आणि काँग्रेस एकत्र येऊन काम करत असले तरी जनता मात्र आमच्या सोबत राहील. रवी राणा यांनी खेळी करून घोडा भाजपाचा वापरून काँग्रेसचे बबलू देशमुख यांना त्यावर सवार केला आहे. संपूर्ण जिल्ह्यात राणा आणि भाजप असं समीकरण जोडण्याचं काम राणांनी केलंय अशी टीकाही त्यांनी यावेळी केली आहे. तर दिवाळीच्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. या देशातील राज्यातील शेतकरी शेतमजूर कष्टकरी काम करतात त्याचे खरं आनंदाचे दिवस आलेले पाहिजे आणि त्यासाठी आमचं खरं तर श्रम आणि रक्तकामी यावं अशाही सुद्धा शुभेच्छा देतो आहे. जरी राजकीय फटाके फुटत असले तरी ते कुठल्या विचाराचे नाही. आमचे फटाके हे विचाराचे आहे. प्रचंड सामान्य माणसाला ताकद देणारे राहील आणि या निवडणुकीतले दिवाळीचे फटाके आम्हीच फोडू आणि निवडणुकीचे सुद्धा फटाके आम्हीच फोडणार. बिलकुल इथे एकंदरीत गेल्या पाचव्यांदा हा विजयाची घोडदौड आम्ही घेऊन जात आहोत. जरी आमच्यासाठी भाजपा आणि काँग्रेस इथं एकत्र होऊन काम करत असेल तरी जनता मात्र पूर्ण ताकदीनं आमच्यासोबत राहील. इथे जे रानानं खेळी खेळल्या गेली की घोडा भाजपचा वापरला आणि घोड्याला चेने ताकद देण्याचं काम रानानं केलेले आहे आणि त्यावर बबलू देशमुख सवार केलेला आहे. आणि मग अशा एका व्यवस्थेमध्ये जिथं भाजपची प्रचंड ताकद या मतदारसंघात माळी समाजाच्या माध्यमातून होती आणि त्या समाजाला डावलण्याचं काम राणानं माझ्या देशापोटी केलेलं आहे. ज्या समाजानं राणाला निवडून आणण्याचा प्रयत्न केला त्या समाजावर वार करण्याचं काम माळी समाजावर राणानं केलेलं आहे. त्याचा निश्चय सार्वत्रिक होत आहे. त्याचे परिणाम त्यांना भोगावं लागणार आहे. इथली भाजप म्हणजे माळी समाज असं एक समीकरण होतं. विनायकराव दादांना प्रचंड काम या भागात केलं असताना आता जो वार राणानं केला त्याच्या निश्चितच इथं भाजप संपवण्याचंच काम राणानं केलेलं आहे. इव्हन पुऱ्या जिल्ह्यातली व्यवस्था जर पाहिला तर राणा आणि भाजप असं एक समीकरण जुळण्याचं काम राणानं जे वर्चस्व करण्याचं काम केलं त्याच्यात सामान्य भाजपचा कार्यकर्ता मात्र आता पूर्णतः बिथरलेला आहे. पूर्ण
त्याची अवस्था अतिशय वाईट झालेली आहे. त्याचे परिणाम भाजपला या अमरावती जिल्ह्यात पडणार. खरं तर आम्ही 70-80 सभेपर्यंत आम्ही एकंदरीत आमचं प्लॅनिंग झालेलं आहे आणि ते अतिशय ताकदीनं आणि विचाराची लढाई आम्ही इथं उभी करू.